नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही माझ्या पर्यावरणीय बुद्धिमत्ता या पुस्तकावरील स्पर्धेत सहभागी झालात आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की ही नवी संकल्पना तुम्ही समजून घेतलीत. त्याचप्रमाणे मी ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल नाथपै सेवांगणचे जे सगळे पदाधिकारी आहेत, विशेष करून दीपक भुकटे या सरांचं मी आभार मानतो की त्यांनी माझ्या या पुस्तकावरती ही स्पर्धा आयोजित केली आणि ती चांगल्या प्रकारे पार पाडली. ह्याला 100च्या वरती लोकांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. खरं तर पर्यावरणीय बुद्धिमत्ता हे पुस्तक मी का लिहिलं ह्याच्याविषयी तुम्हाला कदाचित उत्सुकता असेल. मी या पुस्तकाच्या नावानेच भारावून गेलो होतो, कारण हे जे इकॉलॉजिकल इंटेलिजन्स हे डॅनियल गोलमनचं मूळ पुस्तक आहे, ते पुस्तक मी जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मला जे वाटत होतं की पर्यावरणाच्या विषयी मला खूप काही माहिती आहे, ते हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला त्याच्यातलं अजिबात माहिती नाही. म्हणजे समुद्रातला एखादा थेंब असावा त्याप्रमाणेच मला माहिती होती. आणि केवढं विशाल असं हे शास्त्र आहे, पर्यावरणशास्त्र आहे, ह्याची जाणीव मला पर्यावरणीय बुद्धिमत्ता हे ओरिजिनल डॅनियल गोलमनचं पुस्तक वाचल्यानंतर लक्षात आलं. आणि एकंदरीतच म्हणजे ते पुस्तक वाचल्यानंतर हेही लक्षात आलं की मानवी समाजाला पर्यावरणाच्या संदर्भात असलेली माहिती खूपच थोडी आहे, तीसुद्धा पुन्हा ड्रॉप इन ओशन अशाच प्रकारची आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की मला जे कळलं आहे ते इतरांशी शेअर करावं. पर्यावरणाचा विचार करत असताना फक्त जंगल, झाडं किंवा प्राणीमात्र एवढ्यापुरताच तो विचार नाही, तो संस्कृतीशी संबंधित आहे, सुसंस्कृतपणाशी संबंधित आहे. या पुस्तकामध्ये मी मार्गारेट मेड या बाईंचा एक किस्सा दिलेला आहे. या मानववंशशास्त्रज्ञ बाई होत्या. त्यांनी अमेरिकेतील आदिवासी लोकांच्या मध्ये जाऊन संशोधन केलं होतं, जे संशोधन आमच्या सिलेबसला होतं. या बाईंचा एक किस्सा जो मी ह्याच्यामध्ये वर्णन केला आहे तो विचारात घेण्यासारखा आहे. तो किस्सा आहे की ह्या बाईंना एकदा विचारण्यात आलं की मानवी समाजाचं जंगली अवस्थेमधून संस्कृती अवस्थेमध्ये जे मार्गक्रमण झालं त्याचा निश्चित असा पुरावा तुम्हाला काय वाटतो. लोकांना अपेक्षा होती की ह्या बाई कदाचित आगीचा शोध ह्याच्याविषयी बोलतील, किंवा एखादं हत्यार, जे दगडाचं हत्यार ह्या जे काही मिळालं त्याच्याविषयी बोलतील, किंवा एखादं भांड्याचं खापर त्याच्याविषयी बोलतील. पण ह्या बाई एका वेगळ्याच वस्तूविषयी बोलल्या, आणि ती वस्तू म्हणजे माणसाचं मांडीचं हाड. त्या म्हणाल्या, हे मांडीचं हाड जे पुरातन काळातल्या माणसाचं मिळालं होतं ते माणसाचा जंगली अवस्थेतून सांस्कृतिक अवस्थेत जो प्रवास झाला त्याचा निश्चित असा पुरावा आहे. लोकांना आश्चर्य वाटलं, कारण मांडीचं हाड हा कसा काय पुरावा होऊ शकतो. तर त्या बाई पुढे म्हणाल्या की हे मांडीचं हाड फ्रॅक्चर होऊन जुळलेलं होतं. जंगली अवस्थेमध्ये तुमच्या मांडीचं हाड फ्रॅक्चर झालं तर तुमच्या जगण्याच्या शक्यता दुर्मिळ होत जातात आणि तुम्ही मरून जाता. पण जर तुम्हाला कोणीतरी आधार दिला, तुमची काळजी घेतली, तुम्हाला अन्नपाण्याची सोय केली तरच तुम्ही जगू शकता. आणि त्यामुळे ज्या अर्थी हे मांडीचं